हे राशन दुकान आहे बघा. आमची शासनाला हीच विनंती आहे की मन मोठं करून एवढं तुम्ही देता, त्या मन मोठ्या खाण्यापुरतं चांगलं द्या हे दुकानाचं. अहो लोक लहान लहान लेकरं खातात आमचे हे धान्य आणि याच्यावरच पोट असते काही गरीब लोकांचं. तर याची तब्येती खराब होऊ नये याची सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे. माझी विनंती आहे अन्नपूर्णा अधिकाऱ्याला की तुम्ही राशन हे तुम्ही नीट, तुम्हीच आता राशन भेसळ झालं तर कारवाई करता, हे करता ते करता, मग राशन दुकानावर का करत नाहीत? राशन दुकानावर का तुम्ही चांगलं राशन का देत नाहीत? आम्ही म्हणत नाही की आम्हाला भारीतलं द्या, हे द्या मात्र स्वच्छ असावा, किडे नसावा, आळ्या नसावा. निवळ तुम्ही किड्याचं आणि आळ्याचं जे आम्हाला राशन दिलंय ते बी दिवाळी मुहूर्तावर, तर तुम्हाला काही वाटत नाही का? मित्रांनो, आज आलो आम्ही राशन दुकानावर राशन घेण्यासाठी आणि दिवाळीचं राशन सुटलेलं आहे. आनंदाची बातमी, एक दिवाळीचं राशन. पण खावावं कसं हे तुम्ही बघा. हे राशन तर बघा, एवढे किडे आहेत की हे निसायला नाही का दिवाळी निघून जाती आणि याच्यामुळे तब्येती एवढ्या खराब होतात. शासनाला कसं कळलं ना की आम्ही सुद्धा माणसंच आहे. अरे द्यायचं द्या नाही तर बंद करा. 2 टाइम खायचं तर एकच टाइम खाऊ, उपाशी राहू. पण हे किडे बघा ना. हे राशनचे दुकान बघा. मावशी तुम्ही आता कसं करणार? राशन कसं खाणार? खावा लागेल धुवून म्हणून कसं तरी. आता द्यायचले तसं तर काय करावं मग? साहेब जरा चांगलं आणा ना राशन. काय द्यायचं? तुम्ही जरा अन्नपूर्णा अधिकाऱ्याला बोला, चांगलं द्या म्हणा. अहो माणसं आहेत हो, आम्ही जनावर थोडंच आहेत.